नुकतीच वटसावित्री पौर्णिमा महिलांनी साजरी केली आणि वडाला भक्तिभावाने फेऱ्या मारल्या. त्यावर वड म्हणाले, बाई तुला दोन्ही हात जोडतो नावाची एक सुंदर कविता माझ्या वाचण्यात आली. एक बाई लगबगीने पूजेसाठी आली, भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वड देवा पूजा पत्रात, वड देवा पूजा पत्रात घे, जन्मजन्मी मला पुन्हा हाच पती दे. आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? काही म्हण बाई, तुला खरंच मानलं पाहिजे, काय करणार? बाई म्हणाली, काय करणार? वडत होता, खूप विचार केला, हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली. काही म्हण बाई, तुझी फारच किंवा आली. वड देवा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला. जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही. बिचाऱ्याच्या डोक्याला केससुद्धा ठेवला नाही. अधूनमधून गुरगुर करतो, ते काही शांत नाही. अधूनमधून गुरगुर करतं, पण मी थोडंच ऐकते. एका कानानं ऐकते, दुसऱ्या कानानं सोडून देते. माझी आई मला म्हणाली, नवरा बदलायचा नाही. एवढा बावळट माणूस तुला पुन्हा कधी मिळायचा नाही. तुम्हीच सांगा वडदेवा, आईचं मन मोडू का? नशिबानं मिळालेलं चांगलं माणूस सोडू का? वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केलं. वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केलं. वड म्हणालं, बाई तुला दोन्ही हात जोडले, न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा. झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा.